हॅलो नमस्कार. आता दिवाळी संपली होती, सुट्टी संपली होती आणि आता लागायचं होतं घरातल्या कामाला. हे सगळे ड्रायफ्रूट्स आणि सगळे मसाले दिवाळीच्या आधीच आणून ठेवले होते, पण मला काही सामान लावायला वेळ नाही भेटला. त्यामुळे मी आता सगळं काही बाजार काढून बसले होते आणि मला हे सगळं भरून ठेवायचं होतं काचेच्या बरण्यांमध्ये. हे सगळे सीड्स आहेत जे मी खात असते आणि हे सगळ्याचं महत्त्व तर तुम्हाला सगळ्यांना ऑलरेडी माहीतच आहे आणि ते मी कधीतरी डाएटच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. पण हे सगळं मला पसारा लावून घ्यायचा होता. सगळे सीड्स, ड्रायफ्रूट्स, गरम मसाले हे सगळं व्यवस्थित भरून ठेवलं मी. आणि त्याच्यानंतर आज संडे होता, तर संडे रिच्युअलप्रमाणे काहीतरी नॉनव्हेज बनवायचंच होतं, म्हणून मग हा सगळा पसारा आवरून घेतला. अर्धं सामान फ्रीजमध्ये ठेवलं जे लवकर खराब होऊ शकतं आणि जे वरती ठेवायचं होतं गरम मसाले वगैरे ते सगळं डब्यांमध्ये भरून ठेवलं. शक्यतो काचेच्या बरण्या वापरते, कारण मग जास्त लवकर खराब होऊ नये आणि प्लास्टिक कमीत कमी वापरावं. संडे रिच्युअलमध्ये बनवले होते पॉपलेट फ्राय. पॉपलेट फ्रायसाठी आधी हळद मीठ लावून असं मॅरिनेट करून ठेवलं होतं. नंतर आलं लसूण कोथिंबीर असं सगळ्याची पेस्ट केली, ज्याच्यामध्ये आमचा घरचा लाल तिखट पण घातलं. असं सगळं छान मिक्स करून त्याची पेस्ट बनवून घेतली होती आणि हे सगळं मिक्सरमध्येच एकजीव करून घेतलं, कारण मग ते व्यवस्थित मॅरिनेट होऊन लागावं म्हणून. आणि हे सगळे फिश असे याच्यामध्ये डीप केले आणि छान मस्त फ्राय करून घेतले. संडे स्पेशलमध्ये पॉपलेटवरती छान ताव मारला होता आणि असं संपली माझी सुट्टी. चला तर मग आता कामाला लागूया आणि तुम्ही सगळे पण पटकन सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन क्लिक केल्याशिवाय जाऊ नका आणि असे छान छान व्हिडिओ बघत राहा.